नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज दाखवत आहे झटपट होणारं मटणाचं हिरवं वाटण. हे बघा, हे कोथिंबिरीचे देठ घेतलेत स्वच्छ धुवून. तर हे टाकते असे कापून. तुम्हाला हवे तर तुम्ही चिरून घेऊ शकता. मी हे कापून घेत आहे, म्हणजे मी त्याच्यावरची कोथिंबीर काढून टाकली आहे म्हणून मी असे कापून घेत आहे. जेवढे असतील तेवढे. अगदी झटपट हे वाटप होतं. हे बघा. आणि इथे मी ही एक मिरची आणि हे थोडीशी लसूण घेतली आहे, ती वाटते. त्यानंतर इथे आल्याचे असे 2 तुकडे घेतलेले आहेत, ते सुद्धा अगदी झटपट कापून घेते. आलं छान आहे, एकदम मस्त झालेलं आहे आलं. थोडा भाग जरा खराब वाटला, मी तो काढून टाकते. हे बघा, हे असं तुम्हाला हवं तर तुम्ही किसून घेऊ शकता, नाहीतर असे तुकडे करून घेऊ शकता. ते थोडंसं आलं घ्यायचं. इथे एक पिशवी ठेवली आहे, त्यामध्ये सगळा कचरा टाकते, म्हणजे मग नंतर आपल्याला उचलताना खूप सोपं पडतं. हे बघा, आता आलं, मिरची, कोथिंबीर झालं. एक कांदा घालते. नाही तर तुमचं वाटप बघून अर्धा घातलात तरी चालेल. हा बघा, असं छान. कारण माझे इथे मोठे कांदे आहेत ना, तर तो एक म्हणजे खूपच होतो, म्हणून हा बघा, हा अर्धा घेतलाय. आणि हा नुसता असा तुम्ही थोडं थोडं असा बारीक बारीक चिरून टाकलात तरी चालेल. हा आपल्याला वाटायचाच आहे, त्यामुळे त्याला काही भाजायचं नाही आहे, त्यामुळे हा असा वाटून टाकायचा. हा बघा, असं वाटायला टाकला. आणि एक टॅमॅटो टाकायचा. टॅमॅटो पण तुम्ही असे, हे मी सगळं आधी स्वच्छ धुवूनच ठेवते, त्यामुळे आपल्याला घेताना कसं पटकन आपण सगळं घेऊ शकतो. हे बघा, आणि आता हे छानपैकी असं मिक्सरला लावायचं आणि आपलं वाटप रेडी होतं. मग तुम्हाला दाखवते मिक्सरला लावून. इथे मी अंडी ठेवली आहेत उकडत, आणि हे इथे असं चिकनचं पाकिट मिळतं. तर हे चिकन मी आज बनवताना तुम्हाला दाखवत आहे. तर सर्वप्रथम आपण आधी मिक्सरला हे लावून घेऊया. अगदी सोपं आहे. पूर्वीच्या बायका पाट्यावर वाटायच्या, पण आपल्याला आपण घरच्या घरी हे असंच मिक्सर असल्यामुळे खूप आता सोयी सगळ्यांच्या झालेल्या आहेत. मला कधी कधी नवल वाटतं, पूर्वीच्या बायका कसं करत असतील. हे बघा, आता हे लावलं, आणि ह्याला थोडं पाणी घालावं लागेल, पण पहिलं एकदा असं जरासं फिरवून घेते. तर ह्याला मी आता पाणी घालते जरासं. ते अंडी माझी ही झालेली आहे, मी काढून टाकते.
आहे. मस्त असं वास पण सुंदर येत आहे. एकदम आलं लसूण मस्त सुगंध सुटलेला आहे. आता मी हा एक टोप घेत आहे आणि ह्याच्यामध्ये हे बघा, हे असे मोठे मोठेच तुकडे आहेत, पण अगदी मोठेही नाही आहे, जरा साधारणच आहेत. हे बघा, त्याला अशा चिऱ्या पाडून घ्यायच्या थोड्या, म्हणजे मग त्याच्या आत मसाला भरला जातो. हे बघा, त्याला अशा चिऱ्या पाडून घेते, म्हणजे तो मसाला सगळा त्याच्या आत भरला जाईल. आणि शिजून ते मग अगदी छोटे होतात, त्यामुळे तुम्ही तेवढेच, जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही छोटे करू शकता, पण मला हे एवढेच आवडतात. हे बघा, अशा चिऱ्या मात्र दोन्ही बाजूने पाडलात तर तो मसाला त्याच्या आत भरला जातो. बघा, जे छोट्या फोडी आहेत त्यांना नाही कापलत तरी चालेल. हे बघा, हे असं मस्त हे कापून, आता आपलं हे जवळजवळ मला वाटतं हे 4 पाऊंड आहे, म्हणजे जवळजवळ 2 किलो मटण आहे. तर त्याला हा मस्त असा सगळा मसाला लावून घ्यायचा हिरवा, आणि छान असं त्याला ढवळून घ्यायचं. हे बघा, तुम्हाला हवं तर तुम्ही असं हाताने करू शकता, पण मी हे ह्याने करते, डावने करते. आता ह्याच्यातच मी आपले बाकीचे मसाले पण घालते, लाईक हळद घालते. बघा, हळद घातली, त्यानंतर आपला गरम मसाला, सगळं थोडं थोडं घालायचं, कारण आपल्याला कांद्यावर पण थोडं थोडं घालायचं आहे. त्यानंतर आपला हा मालवणी मसाला, त्यानंतर आपली धणेजिरे पूड, आणि तर ते शेवटी थोडं मीठ घालते, कारण आपण कांद्यावर पण घालणार आहोत. आणि हे असं सगळं ह्याला पुन्हा एकदा असं करून घेते. हे बघा, किंवा ह्याने तुम्ही असं ढवळू शकता.
असं मस्त ढवळून ह्याला झाकून ठेवायचं. आता पुढची तयारी मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता त्याच्या पुढची प्रक्रिया म्हणजे हे सगळे कांदे असे छानपैकी सोलून घेतले. आता आपल्याला किती लागतात ते बघूया. आपल्याला उभा कांदा घ्यायचा आहे ना, तो अगदी असा पातळ चिरायचा. हा बघा मी कसा चिरते. आपण कांद्याच्या भजीला चिरतो ना, तसा अगदी पातळ, जेवढा पातळ तुम्हाला चिरता येईल की नाही तेवढा चिरायचा. असा उभा उभा चिरायचा, म्हणजे मग तो आपल्याला भाजायला बरा पडतो. तर साधारण 4 माणसं जर जेवायला असतील तर एक कांदा, 1 किंवा 1.5 कांदा इनफ होतो. कारण इथले कांदे मोठे आहेत. हे बघा, तर मला वाटतं मी 1.5 घेते, अजून 1 घेते. कारण वाटप आपलं जास्त नाही घालायचं, मग ते सगळं वाटपी होतं. 1.5 कांदा इनफ होतो. बघा, आणि तुमचे इंडियाचे मला वाटतं थोडे लहान असतात, म्हणून तुम्ही 2 घेऊ शकता किंवा आणि हा तिसरा, म्हणजे मी 1.5 कांदा इथे घेतलेला आहे. हा बघा, हा आत्ता तुम्हाला एवढा कांदा दिसत आहे, पण तो जेव्हा शिजून त्याचं अगदीच हे होतं, नरम होतो. तो शिजून तो अगदीच नरम होतो. आता बघा, हा एवढा घेतला की नाही मी, हा असा मस्त असा चुरून घेतला आहे. आता तुम्हाला मी नेते माझ्या किचनमध्ये. जरा पाय दुखत होते म्हणून आज बसून कांदा चिरला. तर आता आपण जात आहोत किचनमध्ये. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. माझे असेच नवनवीन व्हिडिओ रोज येत असतात, तर तुम्ही ते पाहत राहा आणि खुश राहा. तर आता हे बघा, आता मी इथे पुन्हा हे ठेवलं आहे आणि इथे हा गॅस पेटवून माझा तवा ठेवला आणि त्याच्यावर मी तेल टाकत आहे. आता या तेलामध्ये मी काय काय टाकते ते बघा तुम्ही. माझा मसाल्याचा डबा दाखवते तुम्हाला. तर मी काय काय टाकते ते तुम्हाला दाखवते. साधारण आपलं 2 किलो आहे ना मटण, म्हणून मी 1 स्टार अनीस घेतलं, 2 हिरव्या वेलच्या घेतल्या, 1 काळी वेलची घेतली, थोडासा खसखस घेतला, त्यानंतर हे आपलं दगडफूल घेतलं थोडंसं, त्यानंतर हा इथे ना माझ्याकडे असा मिक्स मसाला आहे, दाखवते तुम्हाला. ते काय झालंय, स्टार अनीस सगळं ह्याच्यात मिक्स झालेलं आहे, ते काढते. आणि हा थोडासा असा मिक्स मसाला आहे, त्याच्यात दगडफूल आहे, त्यानंतर हे आहे मिरचीचं हे आहे, असं सगळं मिक्स आहे, ते घेतलं. त्यानंतर आपली मेन थिंग म्हणजे आपलं लवंगा घेतल्या 2-3. त्यानंतर काळं मिरी घेतलं जरा बरंचसं. हे बघा, काळ्या मिऱ्याने खूप छान चव येते जेवणाला, ते काळं मिरी घ्यायचं. आणि 1 तमालपत्र घेतलं, 1 तमालपत्र घेतलं. आणि थोडे धणे घेतले. हे बघा, धणे साधारण 1 मूठ धणे घेतले. आणि थोडीशी बडीशोप घेतली.
म्हणजे ना साधारण थोडी बडीशोप घातली तर थोडं गोडसर अशी छान चव येते. आणि दालचिनी घेते, आपली मेन राहिली दालचिनी, ती दालचिनी घेते. दालचिनी थोडे 2-3 तुकडे घेते. तर असं हे सगळं आपलं वाटप. जर तुमच्याकडे गरम मसाला रेडी असेल तर तुम्ही तो घेऊ शकता. आता मात्र गॅस एकदम बारीक करायचा. गॅस बारीक करून हे अगदी 1 मिनिटात ते लगेच हे होतं बघा. लगेच त्याला काढून घ्यायचं, नाहीतर ते करपण्याची शक्यता असते. कारण आपलं तेल आपण त्याला टाकून घेतलेलं की नाही. हे बघा आता लसूण कशी हे उडते आहे ना, हे काळं मिरी, हे सगळं असं तेलातून ह्या बाजूला करून घ्यायचं. म्हणजे छानपैकी तुम्हाला इथे असं जळणार नाही ते कांद्याबरोबर. काही लोक ह्याच्यामध्येच कांदा टाकतात, मग तो मसाला सगळा जळतो कांद्याबरोबर. म्हणून मी ही पद्धत अवलंबते. पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. कोणाला जशी पद्धत आवडेल तसं त्यांनी करायचं. हे बघा आता मी हा सगळा काढून घेतला मसाला. हा पण नंतर घालायचा वाटपात, पण आता मी हा सगळा काढून घेतला. आता काय करायचं, थोडा गॅस मीडियम करायचा. हे आता आपलं बाजूला ठेवायचं. आणि हा जो मगाशी तुम्हाला मी कांदा दाखवला, हा सगळा ह्याच्यामध्ये घालायचा. आणि कांद्यावर थोडं मीठ टाकायचं. आपण लक्षात ठेवायचं, आपण चिकनला ऑलरेडी मीठ लावलेलं आहे. फक्त कांदा जरा नरम होण्यासाठी म्हणून हे मीठ घालत आहे मी. बाकी आपल्या मटणाला मीठ, मसाला, हळद सगळं लागलेलं आहे. काहीही आपण घालायचं नाहीये. आता काय करायचं, ह्याला माझा चमचा कुठे गेला, हाच घेते मी. आणि हे बघा, ह्याला एकदा असं ढवळून बंद करून ठेवायचं. म्हणजे कांदा ना छान तो कोंबवतो. आणि मग तो कोंबवल्यानंतर मग त्याला शिजायला खूप छान प्रक्रिया होते. हे बघा, असं करून ह्याच्यावर तुम्ही झाकण ठेवू शकता. ते तुम्हाला ह्याच्यावर तुम्ही असं झाकण ठेवू शकता. आणि गॅस आपला मीडियमच ठेवायचा, जास्त मोठा नाही ठेवायचा. आणि आता कांदा झाल्यावर मग मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता नंतरची आपली स्टेप आहे ती, हा बाकीचा जो कांदा असतो की नाही, दुसरे 2 कांदे मी आता हे असे बारीक चिरून घेतले आहे. हे सुद्धा आपल्याला शिजवायचे आहेत. आणि 2 टॅमॅटो घेतले आहे, ते असे बारीक चिरून घेते. तुम्हाला मी पुन्हा माझ्या किचनमध्ये नेते. हे बघा, असे टॅमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेले आहे. मस्त हे टॅमॅटो 2 इज इनफ आहे. मग लागला तर मी एखादा घालीन वरतून. 2 इज इनफ आहे, कारण एक आपण वाटपात पण घातलेला आहे. हे बघा, तर आपलं हे झाले. आता मी तुम्हाला किचनमध्ये नेते. एक मी ठेवला आहे बॅलन्स, म्हटलं लागला तर घालीन. एवढं खूप आहे, इनफ आहे, कारण आपण वाटपात पण ऑलरेडी घातलेला आहे. तर आता आपण जाऊया आपल्या किचनमध्ये. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही कुठच्या देशातून मला पाहत आहात ते मात्र जरूर कळवा, म्हणजे मला तुम्हाला थँक्स म्हणता येईल. आणि माझा व्हिडिओ कुठपर्यंत जातो हे मला देखील कळेल. आता हे बघा, हा आपला कांदा इथे शिजत आहे.
ह्याला आपण हात नाही लावायचा, हवं ते एकदा ढवळून घ्यायचं. बघा असं छान ढवळून घेतला. बघितलं आता किती छान नरम झाला तो. पहिला केवढा होता ना, अगदी तवा भरून होता. आता बघा हा बघा कसा दिसतोय, नरम छान. आता हा अजून छान एकदम लालसर झाला पाहिजे. तुम्हाला वाटत असेल जास्त तेल आहे तर मात्र काढून घेऊ शकता. तर आता जे चिकन आहे ना ते मी करणार आहे बटरमध्ये करणार आहे. तर हे बघा आता मी इथे एक पॅन ठेवते. हा कांदा आपला इथे छोट्या याच्यावर शिजत घालते आणि ह्याच्यावर इथे मी बटर घालत आहे. माझ्याकडे थोडंसं बटर आहे. बटर स्टिक बघा, हे माझ्याकडे थोडंसं बटर आहे हे घालते आणि मग तेल थोडं घालते. या कांद्यावर खूप तेल आहे तेही घालते. बघा हे आपलं तेल आता हे भरपूर इथे आहे, हे घालत आहे. पहिलं माझा अंदाज नाही आला तर जरा जास्त पडलं तेल. पण कांदा जरा नरम होण्यासाठी एवढं तेल घालावंच लागतं आणि मग नंतर तुम्ही असं काढून ते मटणसाठी वापरू शकता. आणि त्याच्यामध्ये सगळा अरोमा कांद्याचा उतरलेला असतो की नाही, त्यामुळे तो छान लागतो खायला. तुम्ही एकदा ही पद्धत करून बघा. आता मात्र मी हा असा छान मंदाग्नीवर ठेवते म्हणजे छान तो पुन्हा एकदा भाजला जाईल. जरा मी इथेच असल्यामुळे गॅस मोठाच ठेवते म्हणजे मी त्याला ढवळू शकते. आणि आता मी ह्याच्यामध्ये बटर टाकत आहे. हे बघा हे बटर आहे माझ्याकडे, ते टाकत आहे. आता आपल्याला तेल तूप काही टाकायचं नाही, एवढंच टाकायचं आहे. बटर सगळं असं कांद्याला लावून घेते. हे आपलं बटर चिकन मस्त रेडी होईल. बटर वितळेपर्यंत इथे आपला कांदाही शिजतोय आणि इथे आपलं हे छान अगदी मॅरिनेट झालेलं आहे. आता या बटरमध्ये हा कांदा आणि टोमॅटो एकत्रच टाकायचे. आणि काहीही टाकायचं नाही कारण आपलं ते मटणाला ऑलरेडी सगळं लागलेलं आहे, त्यामुळे आपण फक्त हे ढवळायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं.
कांद्यापुरतं, पण आपलं ऑलरेडी सगळं टाकून झालेलं आहे. आता हे बघा, हा इथे कांदा टोमॅटो चांगला शिजवायचा, अगदी बारीक होईपर्यंत शिजवायचा. आणि हे इथे अगदी छान कांदा, आता मी तुम्हाला हे इथे दाखवते आणि हे इथे दाखवते. हे बघा, हे बघा, हा कांदा बघा कसा छान मस्त लालसर झाला आहे. अजून हा सुंदर लाल झाला पाहिजे. त्याला आता बारीक गॅसवर ठेवून देते. दोन्ही गॅस अशी मीडियम करते, म्हणजे ते कांदा टोमॅटो अगदी मस्त आपलं शिजेल. हे बघा, हे इथे ठेवलं आहे आणि हे इथे ठेवलं आहे. अगदी मंद गॅस ठेवलेले आहेत दोन्ही. आणि आता मी तुम्हाला नेणार आहे, मी अंडी कशी सोलतात ती तुम्हाला दाखवते. तर चला आपण अंड्याकडे जाऊया. आता अंडी कशी सोलतात ती दाखवते. काही लोक मटणात चिकनमध्ये बटाटे अंडी सगळं घालतात. मी सुद्धा घालत आहे. हे बघा, हे अंडी मी आधी उकडून घेतली आहे आणि जरासं त्याला टॅप टॅप करायचं. टॅप टॅप केल्यावर काय होतं, हे बघा, असं मस्तपैकी ते निघून येतं साल. दाखवते तुम्हाला. त्याच्यावरचा जो पापुद्रा असतो की नाही, त्याला पकडून जर सोललात की नाही तर अगदी छान अंडं सोललं जातं. आणि मी हे जरा थोडंसं कच्चंच ठेवते, म्हणजे अगदी उकडून नाही घालत. कारण जेव्हा आपण चिकनमध्ये घालतो तेव्हा ते पुन्हा शिजतं. त्यामुळे थोडं जरा असं हे करून घ्यायचं, थोडं जरा त्याला कच्चंच ठेवायचं. आहे बघा, किती सुंदर अंडं आपलं सोलून झालं. हे बघा, नुसतं असं टॅप टॅप करायचं आणि हा जो भाग असतो की नाही, हा काढायचा असा काळजीपूर्वक. आणि एक भाग एकदा का ते निघालं ना पांढरं जर तुम्ही धरून काढलात की नाही, त्याचा जो पापुद्रा असतो की नाही तो धरून काढलात ना, तर अंडं अगदी छान सोललं जातं आपलं. हे बघा, किती छान अगदी हा सोललं गेलं आहे. दाखवते तुम्हाला. तोपर्यंत आपले कांदे दोन्ही शिजत आहेत. हे थोडं मला वाटतं ह्याला जरा मला त्रास झाला सोलायला, पण एनिवे हे पण छान झालं. हे बघा, now the third try. Wow, it's good. हे बघा किती छान झालं आपलं. हे पण सगळं त्याचं पांढरं निघालं. हे बघा, अगदी सगळं निघून छानपैकी आपल्या हातात अंडं आलेलं आहे. सुंदर अंडं आपल्या हातात आलेलं आहे, एकदम अख्खं.
आता चौथा आपण ट्राय करूया. आय होप हे छान होईल. सी किती छान निघालं. मी म्हटलं ना, एकदा आपलं निघालं ना की मग त्याला आपल्याला त्रास नाही पडत. सी हे बघा किती सुंदर आपलं अंडन झालं, निघालं. तर अशा प्रकारे ही 4 अंडी मी चिकनमध्ये घालणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते त्याचं पण प्रक्रिया कशी करायची ती. चला, तर मग आता आपण बघत आहोत की आपला कांदा कितपर्यंत शिजला. इथे तर आपलं बटरमध्ये शिजतच आहे. हे बघा, कांदा एकदम मस्त झालेला आहे. हा बघा, एवढा तो शिजून छान एकदम झालेला आहे. बघितलात तुम्ही किती काळपट छान झालेला आहे. तर काय करायचं, कांदा असा सगळा असा गोळा झाला पाहिजे. हा बघा, हा कसा छान गोळा झाला आहे ना, असा हा गोळा तुम्हाला वाटपात घालता आला पाहिजे. तर आता मी हा माझा मिक्सर घेत आहे आणि ह्यामध्येच ते मी वाटप टाकत आहे. पण एक लक्षात ठेवा, तुमचा गरम मिक्सर लावायचा नाही. हा बघा किती सुंदर गोळा झालेला आहे. तर हा गोळा मी मिक्सरमध्ये टाकत आहे कांद्याचा. हा बघा, असा हा छानपैकी गोळा आपला रेडी आहे. आता लास्ट स्टेप मी तुम्हाला दाखवते. लास्ट स्टेप काय आहे, ह्याच्यावर आपल्याला सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे. आपल्याला सुकं खोबरं घालून घ्यायचे. मध्ये तुम्ही हा कांदा इथे ढवळलात तरी चालेल, म्हणजे तो छान शिजेल. ह्याला पण असाच लाल होईपर्यंत ठेवायचा आहे. ह्याला सुद्धा घाई नाही करायची, पूर्ण असाच लाल झाला पाहिजे. आता हे बघा, हे खोबरं मी साधारण समजा 4 माणसं जेवणार असतील तर एवढं प्रत्येकी याप्रमाणे 2, 3 आणि 4, जास्त नाही घालायचं, कारण आपल्याला थोडंच बनवायचं आहे. नाहीतर मग ते वाटपी सगळं असं लागतं. आणि गॅस जरा पहिला थोडा मीडियमवर ठेवते. छान ते असं सगळं सॉटे करून घेते, म्हणजे त्याच्यातलं तेल असतं की नाही ते इथे मिक्स होतं. ह्याच्यामध्ये जास्त तेल घालायचं नाही, कारण खोबऱ्यात ऑलरेडी तेल असतं. नंतर हा आपला जो आपण धणे आणि भाजून घेतलेलं हे सगळं ह्याच्यात टाकायचं. लक्षात ठेवा कुठे कुठे काय काय टाकायचं, नाही तर मग विसरून जाल. आता हा असं सुंदर मंदाग्नीवर लाल होईपर्यंत हे भाजायचं खरपूस. मग लाल झाला, आणि हा पण इथे मी आता बारीक ठेवते आणि लाल झाल्यावर मग तुम्हाला दाखवते. तर मग आता आपलं खोबरं झालंय की नाही ते बघूया. हे बघा, मी तुम्हाला आता खोबरं दाखवते जरा जवळून. मिक्सर इथे पाठी ठेवते. आणि हे बघा, आता मी काय करत आहे, गॅस बंद करत आहे, कारण आपला तवा एकदम तापलेला असतो. आणि खोबऱ्याचा कलर बघा तुम्ही, म्हणजे मग तुम्हाला थोडा अंदाज येईल खोबरं कितपत भाजायचं ते. आणि तवा गरम आहे ना, म्हणजे तव्यावर पण तुम्ही ते अजून थोडं गरम करून घेऊ शकता. व ते सगळं पुन्हा घालून म्हणजे ते छान गरम होतं. परत आता आपला गॅस काढलेला आहे ना, म्हणजे ते सगळं छान सरमिसळ होतं. नाहीतर मग ते वाटलं नाही जात, कुठे खोबरं कुठे कांदा असं राहतं. मस्त सुगंध सुटलेला आहे. आणि इथे पण हळूच आपला कांदा हा ढवळून बघायचा, नाहीतर मग हा जळण्याची शक्यता असते. हाही आपला छान होत आहे कांदा.
हे मस्त आपलं वाटण रेडी झालेलं आहे. कलर बघा, असा कलर आला पाहिजे म्हणजे मग वाटण खूप छान होतं. आता मी हे सगळं ह्याच्यात घालून घेते मिक्सरमध्ये. आणि गरम असताना वाटायचं नाही, नाहीतर ते बाहेर येऊ शकतं. जरा कोमट झाल्यावर तुम्ही वाटू शकता. थोडंसं पाणी घालत आहे, अगदी सुरुवातीला पाणी नाही घालायचं. जरासा तवा धुवून त्याला जे खोबरं लागलेलं ते पाणी, थोडं तर पाणी लागणार ना आपल्याला, मग ते खोबऱ्याचंच मी घातलेलं आहे वाटण. आता हा तवा इथे बाजूला ठेवून हा जरा मंद ठेवते, नाहीतर आपलं वाटप करता करता हा जळण्याची शक्यता असते. म्हणून इथे मी थोडीशी कोथिंबीर आणि एक टॅमॅटो चिरून घेतलाय. आपण अंदाज घेऊन मग तो घालायचा, सध्या नाही घालायचा. म्हणून मी त्याला इथे साईडला ठेवते आणि तुम्हाला वाटप दाखवते कसं बारीक छान वाटायचं ते. वाटप हे मेन असतं चिकन मटनमध्ये. जर तुमचं वाटप चांगलं झालं तर तुम्ही छान त्याला चव येते. आता हे बघा, ह्याला मी असं मस्त घट्ट करून घेतलेलं आहे आणि आता ह्याला मी छानपैकी वाटत आहे. म्हणून फक्त नुसतं असं ढवळून घेते, कारण का थोडं पाणी आहे आपलं. मग लागलं तर मी पाणी घालीन. सुरुवातीला एकदम पाणी नका घालू, मग ते वाटलं नाही जात. हे बघा, आता थोडंसं पाणी घालते, जास्त नाही घालत. एकदा छान वाटून झालं ना की मग तुम्ही पाणी घालू शकता. ही तांब्याची बाटली आहे, ह्याच्यातलं पाणी खूप चांगलं असतं आपल्या शरीराला प्यायला. जर तुम्हाला कधी मिळाली तर तुम्ही नक्की ती घ्या आणि आपले संग्रही ठेवा, त्यातून पाणी प्या. अजून याला मला वाटतं पाणी लागेल, कारण हे वाटलं नाही जाते. थोडं थोडं पाणी घालत राहते. छान सुगंध आलेला आहे मस्त. चला तर आता शेवटची स्टेप दाखवते. हे बघा, आता हे आपलं बऱ्यापैकी कांद्याचं मिश्रण शिजलेलं आहे. मी आता पुन्हा ह्या गॅसवर घेते. छान अगदी मस्त. हे बघा, तेल सुटेपर्यंत मी ह्याला शिजवलेलं आहे. अगदी छान तेल सुटलेलं आहे कांदा आणि टोमॅटो. आता काय करायचं, हे जे मॅरिनेट केलेलं आहे की नाही, हे मॅरिनेट केलेलं सगळं ह्याच्यात हळू ओतायचं आणि छानपैकी ढवळून घ्यायचं. जसं छानपैकी ढवळून घ्यायचं, दाखवते तुम्हाला. असं मस्त ह्याला छान असं हे ढवळलं गेलं पाहिजे.
आता वाटप घालायचे आपल्याला, पण घाई नाही करायची. चिकन आपलं पटकन शिजतं. बघा असं हे मस्त याला सगळं तुम्हाला दिसलं पाहिजे ना. मी जरा वर ठेवते, म्हणजे मग तुम्हाला कॅमेरा वर ठेवते म्हणजे तुम्हाला दिसेल. बघा आता तुम्हाला हे दिसत आहे चिकन. हे बघा, त्याला मी आता हे असं मस्त ढवळून घेत आहे. सगळीकडे हा कांदा, मसाला, लसूण हे सगळं एकत्र लागलं पाहिजे. मस्त लावून चांगलं 10 मिनिटावर त्याला मी आता हे शिजवणार आहे. मग वाटप टाकणार आहे आणि मग वाटप सुद्धा 10 मिनिटावर शिजवायचं आहे. मग आपलं चिकन छान रेडी होतं. आता आपल्याला याच्यात मीठ काहीच घालायचं नाही आहे, कारण ऑलरेडी आपलं सगळं घालून झालेलं आहे. एकदा वाटप घातल्यावर मग आपण बघू शकतो की आपल्याला काय पाहिजे. हे बघा आता हे हळूहळू शिजत आहे. थोडं अर्ध कच्चं झालं ना, आता साधारण 2-3 मिनिटं ह्याला मी असं ठेवते गॅसवर. आमचा मोती आहे, तो जरा ओरडत होता म्हणून मी बघायला गेले. त्याला जरा कुठे खूट झालं की लगेच धावत जातो आणि भुंकायला सुरुवात करतो. हे बघा आता मस्त त्याला सुगंध पण सुटलेला आहे छान, आणि हे चिकनही छान असं शिजत चाललेलं आहे. पण मी त्याला पूर्ण जरा 90% शिजवणार आहे आणि मग 10% ते वाटपाबरोबर शिजणार, अशी सोय केलेली आहे मी आता ह्याला 90% शिजवते, मग तुम्हाला मी दाखवते. हे बघा आता जवळजवळ 90% हे शिजलं, पूर्ण नाही शिजले, जरा हाय करते. हे बघा असं छान हे शिजलेलं आहे मटण. घाई नाही करायची, कारण का वाटप आपलं शिजवायचं आहे, पण मग ते एकदम हे होता कामा नये. हे बघा याचा कलर चेंज झाला म्हणजे ते मटण शिजलं असं आपण समजतो. हे बघा, पण त्याला अजून थोडा कलर चेंज व्हायला हवा, आणि आपण याच्या भेगा केलेल्या आहेत ना, त्याच्या आत तो मसाला सगळा गेला पाहिजे छानपैकी. ते 10 मिनिटांनी तुम्हाला दाखवते. हे बघा आता दाखवते 10 मिनिटांनी. आता मस्त सुगंध सुटलेला आहे आणि एकदम चिकनही आपलं म्हणजे त्याचं मांस सोडायला लागलं, म्हणजे हे चिकन शिजलेलं आहे. दिसतंय ना तुम्हाला, असं मांस सोडलेलं आहे, ते निघतंय म्हणजे हे बघा असं निघालं म्हणजे हे चिकन शिजलेलं आहे. आणि आता मी काय करत आहे, याला बारीक ठेवून
हे वाटप घालत आहे. जेवढं आपल्याला हवं तेवढं वाटप घालायचं छानपैकी. आणि वाटप आपल्याला शिजवायचं आहे. त्या वाटपाबरोबर आपलं चिकन सुद्धा शिजणार आहे. म्हणून हे वाटप असं जास्त पातळ नाही करायचं, जरा दबदबीतच ठेवायचं. तर एकदा हे जरासं घालून टाकते वाटप सगळं. किंचितसं पाणी घालते. किंचितसं पाणी घातलं म्हणजे काय, ते वाटप सगळं आपलं मिक्सर धुवून, आपण मालवणी लोक तर मिक्सर धुवूनच पाणी घालतो. ते मी तर असं ओपन करून घालते, म्हणजे मग सगळा आपला मसाला त्याच्या आत जातो. रबर लावला होता की नाही काय माहिती, रबर लावलाच नव्हता मी. हे बघा आता मस्त दबदबीत झालेलं आहे. आपल्याला काही त्याची म्हणजे जास्त जाडही नाही, जास्त घट्टही नाही आहे. तर आता आपल्याला खाऊन बघायचे. एकदम अप्रतिम झालेलं आहे. जरा तिखट लागेल म्हणून जरासं तिखट घालते. बाकी खारट आंबट खूप छान झालेलं आहे. आता मात्र त्याला अगदी चांगलं रटरटून शिजवावं लागणार वाटप. पहिलं बारीक गॅसवर ठेवायचं आणि 10 मिनिटांनी मग मोठ्या गॅसवर चांगलं रटरटून शिजवायचं. म्हणजे ते मटण सुद्धा, चिकन सुद्धा पूर्ण जे 10% शिजलेलं नाही आहे ते त्या वाटपाबरोबर शिजतं आणि छान आपलं मटण रेडी होतं. वाव झालेलं आहे एकदम. तशा प्रकारे तुम्ही सुद्धा हे मटण बनवायचं. आणि जर तुम्हाला आवडल्यास मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बाय. लुक दाखवू का? लुक हा बघा, हा असा त्याचा लुक आहे. बाय.